नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे, आपल्या पंजाबमधल्या पठाणकोट इथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये 7 पेक्षा जास्त जवान कमांडो ठार झालेले आहेत, शहीद झालेले आहेत, हुतात्मा झालेले आहेत. आणि यामुळेच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांवरती परिणाम होणार हे उघड आहे. प्रश्न असा आहे, दरवेळी मोठ्या भावाची भूमिका बाळगून, दरवेळी मित्रत्वाची भूमिका बाळगून जेव्हा जेव्हा हात पुढे केलेल्या पाकिस्तान समोर तेव्हा तेव्हा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याच्या पलीकडे पाकिस्तानकडून प्रत्युत्तर मिळालेलं नाहीये. मग भले त्याची कारणं काही का असेनात, आणि दरवेळी हा महत्वाकांक्षी आपला प्रयत्न असतो आणि मुखभंग सुद्धा आपल्यालाच मिळत असतो. मग या नापाक शेजाऱ्याबरोबर किती काळ चर्चेचं घोराळ ठेवायचं? या चर्चांना खरंच काही अर्थ आहे का? का एकदाचं खरंच आरपार होऊन द्यावं, ही जी पॉप्युलिस्ट मागणी आहे, लोकांकडून येणारी मागणी आहे, त्याला काहीच अर्थ नाहीये का? आपण यावरती चर्चा करणार आहोत. या चर्चेकडे जाण्यापूर्वी मुद्दा काय आहे, नेमका काय प्रश्न आहे, तो समजून घेऊयात या रिपोर्टमधून. विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे पाकिस्तान. साप म्हणू नये धाकला आणि पाकिस्तान करू नये आपला, असं म्हणायचं कारण म्हणजे पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्यानं पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या एअरबेसवर दहशतवाद्यांनी शनिवारी केलेला हल्ला. आजही हे ऑपरेशन सुरूच आहे. आपले 7 कमांडो आणि जवान या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत शहीद झाले. हे असे छुपे हल्ले भारताला चांगलेच परिचयाचे. चीड आणणारी बाब म्हणजे जेव्हा जेव्हा भारताकडून पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न होतात, त्यावेळी पाकिस्तानकडून भारताच्या पाठीत असाच खंजीर खोपसला जातो. भारत पाकिस्तानचे संबंध सुरळीत होऊच नयेत असं मानणाऱ्या पाकिस्तानी लष्कर, ISI आणि पाकिस्तानमधल्या इस्लामी दहशतवादी गटांच्या या कुरापती चालूच असतात. पठाणकोटवरचा हल्ला तेच दाखवतो. मात्र वारंवार पाकिस्तानकडून होणाऱ्या या आगळीकीत एक सूत्र आहे. पाकिस्तानातील लोकनियुक्त सरकार जेव्हा जेव्हा भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तेव्हा तिथलं लष्कर, ISI आणि इस्लामी दहशतवादी गट फणावर काढतात. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या मंत्री, नेते आणि अन्य घटकांना भारत विरोधी वक्तव्य करू नका अशी सूचना केली होती. याच्या जोडीलाच मोदी नवाज यांची पॅरिसच्या हवामान परिषदेदरम्यान झालेली अनौपचारिक भेट असो, बँकॉकची गुप्त बोलणी असेल, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची पाकिस्तानात हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी झालेली भेट असेल, या घडामोडींनीच मोदींच्या लाहोरला शरीफ यांच्या भेटीचा पाया रचला. मात्र आपलं महत्व कमी होईल अशी कोणतीही बाब पाकिस्तानातल्या उपद्रवी घटकांना सहन होत नाही. पठाणकोटवरच्या हल्ल्यानं म्हणूनच या शांतता आणि संवादाच्या प्रक्रियेला सुरुंग लावलाय असंच म्हणावं लागतंय. आणि यामुळेच 15 जानेवारीला पाक आणि भारतामध्ये होऊ घातलेल्या अधिकृत चर्चेलाही आता खीळ बसलीय. भारत पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये गाठीभेटी होतात, फोटो काढले जातात, करार, मदार, समझोते होतात, पण यामुळे पाकिस्तानच्या खोड्या थांबत नाहीत हाच इतिहास आहे. देशातले बॉम्बस्फोट, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, धार्मिक दहशतवादाला खतपाणी, पठाणकोटसारखे छुपे हल्ले हाच पाकिस्तानचा भारताला रक्तबंबाळ करण्याचा एकमेव अजेंडा आहे. यात प्राण गमावतात ते आपले लाख मोलाचे जवान, अधिकारी आणि निष्पाप भारतीय नागरिक. म्हणूनच देशवासियांना वाटतं आता बस आणि फक्त आर या पार. देशवासियांचा हा वाढता संताप सरकार रोखू शकेल? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच अनुषंगाने लक्षवेधीच्या निमित्तानं जय महाराष्ट्र काही प्रश्न उपस्थित करतोय. ते प्रश्न हे आहेत ज्याच्यावरती चर्चा सगळी होणार आहे पुढचा तासभर. पहिली गोष्ट म्हणजे पहिला लक्षवेधी मुद्दा, पाकिस्तान सोबतच्या या कागाळ्या कधी थांबणार आहेत? पूर्वानुभव असूनही हे हल्ले थांबवता का येत नाहीत? पाक लष्कर दहशतवाद्यांना शांतता नकोय का? पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करावं का? हे आपले सगळे मुद्दे आहेत. या मुद्द्यांना घेऊन आपण चर्चा सुरू करणार आहोत. या संदर्भात आपल्यासोबत जे गेस्ट आहेत, पाहुणे आहेत, त्यामध्ये जतीन देसाई भारत पाक संबंधांचे अभ्यासक आहेत, समर्थक आहेत, वेळोवेळी ते पाकिस्तान भारत मैत्रीचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत. विजय खरे आपल्यासोबत पुण्याहून आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. त्यांच्या शेजारी अरविंद गोखले आहेत, भारत पाक संबंध विषयाचे अभ्यासक आहेत, पाकिस्तानवरती त्यांनी लिहिलेली पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आणि आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेकटकर सरांपासून सुरुवात करेन. शेकटकर सर, मैत्रीच्या चर्चा भले कितीही होवो त्याची किंमत जवानांच्या आणि अधिकाऱ्यांच्या रक्ताने द्यावी लागत असेल दरवेळी, तर या चर्चांना काही अर्थ उरलाय का? चर्चेला काही अर्थ उरलाय का? चर्चेला दुसरा
उपाय नाही, म्हणजे दुसरा पर्यायच नाही. चर्चा तर करावी लागेल. बरं. परंतु प्रश्न हा आहे की चर्चा कोणत्या बाजूनी करायची. नुसती चर्चा करायची का? इंग्लिशमध्ये ते शब्द वापरतात, शेल बी टॉक. आय थिंक द टाइम हॅज गॉन. बरं. वी शुड नॉट टॉक, वी शुड स्पीक. चर्चा करायला आपण कधी घाबरलं नाही पाहिजे, पण चर्चा जेव्हा आपण करतो ती सक्षम रूपाने केली पाहिजे. चर्चा एक महत्वाकांक्षी जी असती त्याचा उद्देश असला पाहिजे. बरं. जस्ट टॉकिंग फॉर सेक ऑफ टॉकिंग इज नो टॉकिंग एट ऑल. बरं. नंबर वन. दुसरी गोष्ट आहे, चर्चा करायची कशावरती. कशावरती चर्चा करायची. चर्चा करायचा एकच प्रश्न आहे की पाकिस्तान भारताविरुद्ध जो अघोषित युद्ध आहे तो बंद करणार किंवा नाही. हाच एक चर्चेचा विषय, दुसरा काही नाही. आपण त्याला उगीच इकडे तिकडे लावतो, आपले जे पुढारी लोक आहेत त्याच्याकरता. तिसरी गोष्ट आहे की आपण पहा, फ्रान्समध्ये एक आतंकवादी हल्ला झाला. 2 तासाच्या आतमध्ये फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी राष्ट्राला घोषणा केली, फ्रान्स इज ॲट वॉर. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आपल्याकडे आपण जसं आपल्या सुरुवातीला म्हटलं, पार्लमेंटवर ते हल्लाला, काश्मीरमध्ये होता ते, मुंबई आर्थिक राजधानी आहे. पठाणकोट जो आहे हा आतंकवादी हल्ला नाही, हा पाकिस्तानने भारतावरती केलेला हल्ला आहे. हे मी स्पष्टपणे तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगतोय. बरं. वी शुड नॉट टेक एज अ लोकल टेररिस्ट ॲक्शन. आणि जर आपण ही वास्तविकता लक्षात घेतली तर मग आपल्याला कळलं पाहिजे की आपण चर्चा कोणत्या मुद्द्यावरती करायची. बरं. आणि कोणत्या रीतीने करायची. चर्चा तुम्ही बंद करू नका. उर्दू मधलं एक आहे, मी अभ्यास करतोय कुराणचा 30 वर्षापासून. गुफ्तगू चलती रहे, बात से बात बने. बरं. वार्तालाप चालू द्या, काही ना काही निघेल आहे. परंतु ती चर्चा जी आहे ती आपल्या मनाने झाली पाहिजे. आपण ओम भवती भिक्षांदेही आपल्या मराठीमध्ये म्हणतो, तो चर्चेचा उपाय नाही आहे. यू कॅनॉट गो बॅगिंग फॉर टॉक्स. बरं. यू मस्ट स्पीक फ्रॉम पोझिशन ऑफ अथॉरिटी. आणि ह्याच्यामध्ये एक अजून आहे, शेवटचा मी सांगतोय, हे उर्दू मधलंच आहे. ते म्हणणं आहे की दुश्मनी लाख सही, खत्म ना कीजिए रिश्ता. तुमची शत्रुता किती असेल, संबंध तोडू नका. दुश्मनी लाख सही, खत्म ना कीजिए रिश्ता, दिल मिले ना मिले मगर हात मिलाते रहिए. बरं. तुमचे मन नाही मिळते पण हस्तांदोलन करा. पण हस्तांदोलन करण्याच्या वेळेला शिवाजी महाराज जे आपले राष्ट्राचे कुळदेवत आहे त्यांनी पण चर्चा केली. अफजल खानकडे गेले, पण चर्चा करताना त्या ह्या रीतीने गेली की जर त्यांच्यावरती वार झाला त्यांनी ताबडतोब त्याचं उत्तर दिलं. आपली तयारी आहे का, हा मला वाटतं चर्चेचा विषय असला पाहिजे. की आपण चर्चा बंद का करू, चर्चा चालू द्या, पण चर्चा करायला जे विषय आहे तो आपण ठरवला पाहिजे, पाकिस्ताननी नव्हे. बरं. मी अरविंद गोखलेंकडे जाईन. अरविंद गोखलेजी, आपण पाकिस्तानचा आपला गाढा अभ्यास आहे, आतापर्यंतचा इतिहास, म्हणजे इतक्या गोष्टी आपल्यासोबत आहेत. मग हार्ट ऑफ एशियामधली परिषद असो, बँकॉकच्या गुप्त बैठका असो, त्याच्यानंतर झालेला पॅरिसमध्ये झालेल्या अनौपचारिक गप्पा असो, या सगळी चांगली गोष्ट आहे. पण हे सगळे प्रयत्न आपण केले आतापर्यंत, नेहमी पाकिस्तानशी चर्चा केलीच पाहिजे असं म्हणणारे आपले जतीन देसाईंसारखे आपले सहकारी आहेत. या सगळ्यांचं ऐकून अगदी भाजपसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षानं सुद्धा चर्चा केल्या, नवे पाकिस्तानमध्ये जाऊन शरीफांची भेटही घेतली, पण याचा आउटकम येत नाही. हा अटल बिहारींपासून, मनमोहन सिंगांपासून आता मोदींपर्यंतचे धडे आहेत. किती काळ फक्त धडे गिरवायचे. अरविंद गोखलेजी. जनरल शेकटकर आता ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे चर्चा चालू ठेवली पाहिजे. त्यांच्याशी बोललं तर पाहिजेच. याचं कारण असं आहे की बोलण्यामध्ये त्यांना गुंतवून ठेवलं तर याच्या पुढच्या कोणत्या आपल्या चर्चेचे मुद्दे असतील ते ठरवता येतील. उदाहरणच द्यायचं झालं तर 15 जानेवारीला जी चर्चा होणार आहे, दोन्ही परराष्ट्र सचिवांमध्ये, पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव आणि आपले परराष्ट्र सचिव हे भेटणार आहेत. आणि त्यावेळेला जी चर्चा होईल त्यातला पहिला मुद्दा हा पठाणकोटवरचा हल्ला, हा पहिला मुद्दा असला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असला पाहिजे की आज अफगाणिस्तान, म्हणजे काल रात्रीपासून अफगाणिस्तानमध्ये मझारे शरीफवरती झालेला, मझारे शरीफमध्ये असलेल्या आपल्या कॉन्सल जनरलच्या कार्यालयावरती झालेला हल्ला, हा भीषण हल्ला आहे. आणि त्याचे करते करविते हे ISI मध्ये आहेत. आणि ISI हे सगळं प्लॅन करत असतं, ISI या सगळ्या गोष्टी ठरवत असतं. आणि ISI म्हणजे अगदी खरं बोलायचं झालं तर मोदी ज्या वेळेला लाहोरमध्ये होते त्यावेळेला पठाणकोटच्या हल्ल्याचं प्लॅनिंग झालेलं होतं. आणि हे प्लॅनिंग करणारे जर तिथं आहेत तर त्या विषयावरतीच पहिली चर्चा होईल. अन्य कोणताही मुद्दा चर्चेला घेतला जाणार नाही, हे आपण त्यांना स्पष्ट सांगायला पाहिजे. तरच या चर्चेला काहीतरी अर्थ राहील. काश्मीर किंवा इतर अन्य प्रश्न, ट्रेड वगैरे हे सगळं नंतरच आहे. दहशतवादाचा मुद्दा हा पहिला आहे आणि तोही ताजा आहे. पठाणकोटवरचा हल्ला आणि मझारे शरीफवरचा हल्ला, हे दोन्ही हल्ले
हे महत्वाचे हल्ले आहेत. हा. आणि कॉन्सल जनरल वरती झालेला, कॉन्सल जनरलच्या ऑफिसवरती झालेला हल्ला हो. किंवा आपल्या पठाणकोटच्या एअरबेस वरती झालेला हल्ला, हो. हे दोन्ही हल्ले हे आपण अतिशय गंभीरपणाने घेतले पाहिजेत. ते घेतले असतील बरं. अशी अपेक्षा आहे. चर्चा रद्द करून काही होणार नाही. बरं. चर्चा ही झालीच पाहिजे, बरं. पण चर्चा पहिल्यांदा मुद्दा हा असला पाहिजे. बरं, मी तुमचाच मुद्दा अरविंद गोखलेजी तुमचा घेऊन मी विजय खरेंकडे जातो. विजय खरेजी, जतीन देसाई सुद्धा याच मताचे आहेत, म्हणजे मी त्यांच्याकडे जाणारच आहेत, पण जतीन देसाईंचं थोड्याफार फरकाने अरविंद गोखलेंसारखंच मत आहे, शेकटकरांसारखंच मत आहे. चर्चा झाल्या पाहिजेत आणि आपण आपले मुद्दे पुढे रेटले पाहिजेत. पण मला खरेजी इथे एक डेडलॉक असा दिसतोय. चर्चा आपण करतो लोकनियुक्त प्रतिनिधी आणि पाकिस्तानचे ब्युरोक्रॅट्स यांच्याशी, आणि दहशतवादी कृत्य करणारे आहेत ISI, इस्लामी दहशतवादी किंवा पाकिस्तानी लष्कर. मग चर्चेचा जे भागच नाहीयेत त्यांना वगळून जर का आपल्या चर्चा होत असतील तर या चर्चा करायच्या तरी कशाला? फोटो ऑपरेशनसाठी? पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की अशा पद्धतीचे जे हल्ले आहेत हे दहशतवादी हल्ले आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याला एक नवीन टेक्निक त्यांनी डेव्हलप केलेली आहे त्याला आम्ही असं म्हणतो की होलोग्रामॅटिक टेररिझम. बरं. याच्यामध्ये टाइम, स्पीड आणि अॅक्युरेसी हे 3 फॅक्टर फार महत्वाचे आहेत. आणि ही जी हल्ले आहेत हो. या टाइम, स्पीड आणि अॅक्युरेसीच्या याच्यामध्ये त्रिमतीमध्ये केलेले असतात. आणि बरं. त्याच्यामध्ये या हल्ल्यांद्वारे एक 1 बिलियन पॉप्युलेशन म्हणजे 1 अब्जाच्या पुढे असणाऱ्या देशाला जर भयभीत करायचं असेल तर गुरुदासपूरचा वरचा हल्ला किंवा पठाणकोटवरचा हल्ला अशा पद्धतीने करायचं की ज्या ठिकाणी असिमेट्रिक वॉर, ज्याला म्हणतात असमांतर युद्ध पद्धती जी आहे अशी डेव्हलप करण्याची स्ट्रॅटेजी दहशतवाद्यांनी विकसित केल्यामुळे आपल्याला या प्रश्नाकडे नुसतंच भारत पाकिस्तान किंवा काश्मीर किंवा मोदी आणि शरीफ यांच्या संदर्भात हा प्रश्न न बघता दहशतवादाचा जो ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आहे हा बघणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी ही चर्चा जी आहे ही चर्चा जसं शेकटकर सर आणि गोखले सरांनी जसं सांगितलं की चर्चा होणं गरजेचं आहे, परंतु चर्चेसोबत याचा मूळ प्रश्न काय आहे? मूळ प्रश्न असा आहे की तेथील जे लष्करी सत्ताधीश आहेत किंवा लष्करी प्रमुख आहेत त्यांना असं वाटतं की जर भारत पाकिस्तान यांचे संबंध हे नॉर्मलायझेशनला झालं तर काश्मीर हे आपल्या हातातून जाईल की काय, हा एक प्रमुख मुद्दा त्यांच्या मनाशी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा 2 राजनैतिक किंवा 2 राष्ट्रप्रमुख चर्चा करतात त्या वेळेस ISI आणि त्यांचे जे गट आहेत हे अशा पद्धतीने कृत्य करतात. म्हणून या ठिकाणी नुसतं चर्चा करत असताना कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी आपल्याकडे असली पाहिजे. एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आणि शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी. आता लॉंग टर्म स्ट्रॅटेजी मध्ये पहिल्यांदा आपलं असं ठरवलं पाहिजे की डिमिलिटरायझेशन ऑफ सियाचिन ग्लेशियर हे केलं पाहिजे. सर क्रिक जे जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे. वॉटर डिस्प्यूट जो आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे. आणि शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजीमध्ये आपण 26/11 नंतर आपण असंच बोलत होतो की आता यापुढे चर्चा नको, आपण काहीतरी ठोस कृती असावी. परंतु अनफॉर्च्युनेटली आपण यू टर्न घेतला आणि परत आपण राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे आता अशी 127 कोटी जनतेची अशी एक धारणा होत आहे की नुसतं चर्चा करून काही प्रश्न सुटणार नाही, तर आता काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. आता ठोस भूमिका घेतली पाहिजे म्हणजे शाल वी गो फॉर वॉर. तर येणाऱ्या कालखंडामध्ये भारत पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना युद्ध करण्यासारखी तशी परिस्थिती नाही. पाकिस्तानचं अमेरिकेकडनं असणारं जे अर्थबळ पूर्ण थांबलेलं असल्या कारणाने त्या ठिकाणी आर्थिक प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत आणि मग त्यांचं वर्चस्व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित करण्यासाठी अशा पद्धतीच्या कुरघुड्या करून जागतिक पातळीवर विशेषतः दक्षिण आशियामध्ये आपण काहीतरी महत्वाचे आहोत हाही एक संदेश त्यांना द्यायचा असतो आणि म्हणून अशा पद्धतीचे कृत्य हे होत असतात. म्हणून मला सांगावंसं वाटतं की आपली जी पाकिस्तान विषयकची जी ध्येय धोरणं आहेत त्याच्यामध्ये लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आणि शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी ही आयडेंटिफाय केली पाहिजे. बरं, मी जतीन देसाईंकडे जाईन. जतीन देसाईजी, आपण अगदी ठाम पुरस्कर्ते आहात आणि काही प्रमाणात आपण सगळेच आहोत की चर्चा झाली पाहिजे. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन म्हणजे भाजपचा सर्वोच्च नेता की जो पाकिस्तानला उत्तर आता डायरेक्ट 56 इंचाची छाती दाखवून गेली पाहिजे, ते स्वतः जाऊन वाढदिवसाला भेटू वगैरे लागले, ज्याचं तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी त्या अर्थानं स्वागत केलं होतं. पण या सगळ्या गोष्टी करून वाजपेयी, इंदिरा गांधींपासून ते आतापर्यंतचे हे धडे याचा उपयोग होत नाहीत. या चर्चांची स्ट्रॅटेजिक डिस्कशन आपण किती का करेना, पण शेवटी ते प्रश्न लष्कराला सॉल्व्हच करायचे नाहीयेत. कारण हे प्रश्न सॉल्व्ह झाले तर ISI
पाकिस्तानी सरंजामदार जे लष्करावरती बेतलेले आहेत, लष्करातलेच अधिकारी आहेत, त्यांचं आर्थिक चक्रच कोलमडून पडतं. मग हे आपल्या चर्चांना उपयोग तरी काय राहतो? जतीनजी, मला तुमचं मत पाहिजे. नाही, निश्चितच ज्या स्वरूपानं शेकटकर सर किंवा गोखलेजी आणि इव्हन खरेनी जे सांगितलं की त्या स्वरूपानं चर्चा चाललीच पाहिजे. म्हणजे जे म्हटलं जातं की गुप्तगुप्त बंद न हो, चर्चेची जी काही श्रृंखला जी आहे ती चालूच राहिली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं 15 तारखेला दोन्ही देशाचे जे काही परराष्ट्र सचिव भेटणार आहेत. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे, आतापर्यंत परराष्ट्र सचिवांच्या बैठकीचं जे स्वरूप ठरलेलं आहे त्यात शक्यता आहे की काही चेंजेस होऊ शकतात. पण त्या आलं त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये टेररिझम पासून काश्मीर, सर क्रीक, सियाचीन, वुलार बराज पासून ते ट्रेड या सगळ्या मुद्द्यांवर जे काही मतं मांडली गेलेली, तर त्याच्या अनुषंगाने कशा स्वरूपानं चर्चा व्हावी, त्याच्या मॉडॅलिटीज काय असावी, तशा स्वरूपाची चर्चा या बैठकीत अपेक्षित आहे. त्या स्वरूपानं ठरलेलं आहे. पण पठाणकोटमुळे परिस्थिती बदलली आहे असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि निश्चितच पठाणकोटमुळे परिस्थिती बदलली असल्यामुळे पठाणकोट आणि एकूण दहशतवादाचा जो काही मुद्दा आहे तो प्रामुख्यानं त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे. आणि जतीनजी, कधी नव्हती झाली चर्चा? जतीनजी, आपण कधी चर्चा नाही केली? 26/11च्या नंतर तुम्ही, मी आणि तिकडे भारत पाकिस्तान सगळ्यांनी मिळून चर्चा केली. त्याच्या आधी मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या वेळी चर्चा झालेली आहे, त्याच्या आधी दिल्ली ब्लास्टच्या वेळी चर्चा झालेली आहे, दरवेळी दहशतवादी सापडले की चर्चा झालेली आहे. आपण होणार काय घेतलं पाहिजे की चर्चेशिवाय दुसरा पर्याय नाही, या गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. म्हणजे चर्चेशिवाय शेवटी जे काही लोक म्हणतात ना, आर पार की लढाई, आर पार की लढाई होऊ शकत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी दोन्ही न्यूक्लिअर स्टेट आहे. आर पारची लढाई किंवा काहीतरी ठोस कारवाई अशा स्वरूपानं ते बोलण्यासाठी ठीक आहे की रस्त्यावर उतरण्यासाठी लोकांचं राजकीय लोकांना इमोशनली आपण आपल्या बाजूने वळवण्यासाठी अशा स्वरूपानं काही गोष्ट म्हणणं गोष्ट वेगळी. परंतु जेव्हा दोन देशांमध्ये अशा स्वरूपाने चर्चा होत नसते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. दोन देशांमध्ये जेव्हा तुम्हाला चर्चेशिवाय पर्याय नाही, तुम्हाला या सगळ्या गोष्टींना बोलावी लागेल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानच्या संदर्भात निश्चितच 1999 साली फेब्रुवारी महिन्यात वाजपेयी बस घेऊन गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं की कारगिल झालं. आणि कारगिल झाल्यानंतर लगेचच IC-814 या विमानाचं देखील अपहरण झालं. अशा स्वरूपानं हा संपूर्ण इतिहास आहे. म्हणजे तो इतिहास सांगण्याची गरज आहे. गोखलेजींनी मजारे शरीफचा उल्लेख केला, तर मजारे शरीफच्या आधी हेरतमधल्या कॉन्सुल याच्यावर आपला हल्ला झालेला, त्यापूर्वी काबूलमधल्या एम्बेसीवर हल्ला झालेला आहे. अशा स्वरूपात तो मोठा इतिहास आहे. आणि काबूल आणि हेरातमधले जे काही हल्ले झालेले त्यात ISIचा रोल होता हे अत्यंत उघड झालाय. अफगाणिस्तानमधले जे काही इंटेलिजन्स एजन्सी अफगाणिस्तानची आहे त्यांनी त्या स्वरूपानं म्हटलंय. प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपल्याला 15 तारखेला त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि ठासून कुठेतरी टेररिझमच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे की टेररिझम जो आहे तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जतीनजी, मी येतो तुमच्याकडे परत एकदा. मी जतीनजी येतो तुमच्याकडे. मी फक्त थोडे मुद्दे, मला कारण अरविंद गोखलेंना मला थोडंसं जरा आधी सोडावं लागणार म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन परत येतो. बाकीच्या सगळ्या मान्यवरांकडे मी वेळोवेळी जाणार आहे. पुन्हा एकदा गोखलेजी, मी जतीन देसाईंचा मुद्दा घेऊन तुमच्याकडे येतो. तुम्हा सगळ्यांचं आणि आपल्या सकट सगळ्यांचं एकमत होतं की चर्चा झाली पाहिजे, दहशतवादाचा मुद्दा थेटपणे आणला पाहिजे. कधी आणला नव्हता? दरवेळी झाल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी, त्या पंतप्रधानांनी आता थेट उत्तर दिलं जाईल, आता कडक भाषा वापरली आणि आता कठोर निषेध केला. पण पाकिस्तान तुम्हाला खिसगणती धरत नाही, तिकडचं ISI आणि लष्कर. मग या चर्चांचा नेमकी हे खरं आहे की युद्ध हा पर्याय नाहीये? मग चर्चा हा पर्याय आहे हे आपण सगळे मान्यवर कोणत्या बेसिसवर बोलताय? गोखले सर. नाही, चर्चा ही होणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की चर्चेत गुंतवून ठेवल्यानंतर पाकिस्तानी राज्यकर्ते हे गृहीत धरतात की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता निदान चर्चा होऊ लागलेली आहे. तिथली जनता जी आहे ती जनता सुद्धा या अपेक्षेनं आपल्याकडे पाहत असते, पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडे पाहत असते. आणि याच अपेक्षेतून ते पाकिस्तान मधल्या लष्कराकडे सुद्धा पाहत असते. ही जनता जी आहे, ही जनता मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला ती सुसंस्कृत, सुशिक्षित आणि एज्युकेटेड क्लास बद्दल मी बोलतोय, तरुण वर्गाबद्दल बोलतोय. त्या तरुणांच्या अपेक्षा भारत पाकिस्तान चर्चेमध्ये चांगलं काहीतरी निघेल असं नेहमीच असतात, या अशा अपेक्षा असतात. परंतु या ठिकाणी झालंय असं की याचं प्लॅनिंग जे झालंय, म्हणजे गुरदासपूरच्या पोलीस चौकीवरचा हल्ला असो किंवा गुरदासपूरच्याच SP गाडीला हायजॅक करणं आणि त्याचा मोबाईल पळवून नेणं, सलविंदर सिंग हे त्यातले पहिले असे हे आहेत
की ते तुम्हाला सांगू शकतात की हा दहशतवादी होता, हा दहशतवादी होता, हे माझ्याकडे आलेले होते हो. वगैरे. तर हे सगळं जे प्लॅनिंग झालेलं आहे, या संबंधीच्या सगळ्या योजना या इस्लामाबादमध्ये, लाहोरमध्ये अशा बनलेल्या आहेत, त्याच्या ISIच्या ऑफिसमध्ये बनलेल्या आहेत. तर ISIला रॉंग बॉस मध्ये टाकणं बरं. आणि ISI हा आमच्या या चर्चेतला महत्वाचा एक दोषी आहे हो. हे दाखवून देणं हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. बरं. आणि ते दाखवण्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे. कारगिलचं युद्ध झालं, कारगिलच्या युद्धानंतर सुद्धा मुशर्रफ आपल्या आग्र्याला आले होते, आग्रा समिटसाठी आले होते. हो. आणि आग्रा समिटच्या दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते पत्रकारांशी बोलले त्यावेळेला ते म्हणाले की तुमचे जे तुम्हाला जे दहशतवादी असतात हो. ते आमच्या दृष्टीने स्वातंत्र्य सैनिक आहेत. हो. इतकं त्यांनी बोलल्यानंतर सुद्धा आपण चर्चा करत राहिलो. हो. मनमोहन सिंग आणि मुशर्रफ, जनरल मुशर्रफ हो. यांची पण चर्चा झालेली आहे. त्यामुळे चर्चेतनं निष्पन्न काहीही न हो. हो आपण त्यांच्याकडनं अपेक्षा केली पाहिजे. तेही बरं. आपल्याकडनं अपेक्षा बरं. करत असतात. फक्त काश्मीरचा प्रश्न हा महत्वाचा नाहीये. यामध्ये त्यांना त्यांचे दोष दाखवून देणं बरं. आणि हे हल्ले, या पद्धतीचे हल्ले किंवा या पद्धतीचा एक तिरस्कार करणं, सतत भारताचा तिरस्कार करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे खडसावून सांगणं हे बरं. यासाठी आवश्यक आहे. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपल्याला मुद्दा आणखी पुढे न्यायचा आहे. खास करून आपल्याला एक अतिशय अनपेक्षित मुद्दा घ्यायचा आहे की जर काय उघड आहे की पाकिस्तानचे लोकनियुक्त सरकार, शरीफ असो नाही तर भुट्टो असो, कोणी का असे ना, तरी सुद्धा लष्कर आणि ISI जे नाक खोपसायचं ते खोपसणारच आहेत. मग का नाही या आपल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये थेट ISIचे अधिकारी, थेट तिकडचे लष्करी अधिकाऱ्यांना घेऊनच चर्चेला बसावं? असं काही होऊ शकतं का वरच्या पातळीला? कल्पना नाहीये, पण किमान हा विचार करावा लागणार आहे का? आणि आणखी मुद्दा जो आपण विसरलेलो नाही आहोत, लोक जे मोठ्या प्रमाणात जेव्हा म्हणत असतात की आर या पार, तेव्हा लोकही मूर्ख नाहीयेत. 50-60 वर्षांच्या इतिहासानंतर लोकांची ही भाषा असते आर या पारशी. मग त्याचं काय करायचं? ब्रेक नंतर ते मुद्दे पाहत राहा. जय महाराष्ट्र.